जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश उगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एखाद्या देशाला संपवायचं असेल तर युद्धाची गरज नसते, तर त्या देशातील सर्व ग्रंथालये नष्ट करायची, म्हणजे तो देश आपोआपच डबघाईला जाईल. यावरून आपणाला वाचनाचे व पुस्तकांचे महत्त्व समजेलच. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचन हे क्रांती घडवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते घेणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानी होणे काळाची गरज आहे. अज्ञानातून अंधश्रद्धा जन्म घेते आणि त्यातूनच समाजाची अधोगती होत असते. म्हणून गावागावात वाचनालये उभारणे आवश्यक आहे. हे ओळखूनच पन्हाळे गावातील तरुणांनी गावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयाचे उद्घाटक राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह तसेच माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्माननीय मजिद पन्हाळेकर, जुवाटी माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी.के. गोंडाळ सर, सोलगाव पूर्ण प्राथमिक शाळेचे शिक्षक दीपक धामापूरकर सर, दिशा परिवारचे अनंत रानडे सर, गजानन जोशी सर, पन्हाळे गावच्या उपसरपंच सौ सुचिता सोगम मॅडम, गावचे प्रतिष्ठित नागरिक इक्बाल ठाकूर, अनंत सोगम, गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. जुवाटी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक, राजापूर तालुका ग्रंथालय चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते अक्षर मित्र बी.के. गोंडाळ सर यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय सुरू करण्यात आले. पन्हाळे गावातील सामाजिक भान असलेले युवक उमेश शिवगण यांनी आपल्या पन्हाळे गाव परिसरातील मुले, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना पुस्तकांची आवड निर्माण व्हावी, आपली माणसं चांगल्या पुस्तक विचारांनी संस्कारित व्हावी आणि नव्या समाज मनाची निर्मिती आपल्या गाव परिसरातून व्हावी, या उदात्त हेतूने आपल्या गावातील मित्रांच्या सहकार्याने मोठ्या धाडसाने या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यावेळी दीप प्रज्वलनानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मुलांनी स्वागतगीत सादर केले. बी.के. गोंडाळ यांनी मान्यवरांची तसेच दिशा परिवार व माय राजापूर या संस्थांची ओळख करून दिली. मजिद पन्हाळेकर यांनी आपल्या भाषणामध्ये वाचनालयाचे महत्त्व सांगितले. गजानन जोशी, दीपक धामापूरकर, उपसरपंच सुचिता सोगम यांनी वाचनालयासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटक जगदीश पवार यांनी आपल्या वाचनालयाचे अनुभव व्यक्त केले. वाचनाने माणूस कसा प्रगल्भ होतो, त्याच्या जीवनात कसा बदल होतो याचे ज्ञान दिले. काही पुस्तकांची नावे सांगून त्यांनी उपस्थितांना वाचनास प्रेरित केले. या वाचनालयासाठी बी.के. गोंडाळ यांनी 160 पुस्तके, अनंत रानडे व गजानन जोशी यांनी 70 पुस्तके, जगदीश पवार यांनी स्वलिखित 3 पुस्तके, दीपक धामापूरकर यांनी 2 पुस्तके, श्री चंद्रकांत पाष्टे यांनी 2 पुस्तके, वैशाली कुशे यांनी 1000 रुपये, श्री गजानन गुरव यांनी 10,000 रुपये, रवींद्र तुकाराम शिवगण यांनी 3,000 रुपये, श्री वल्लभ रेड्डीज 2,100 रुपये, सौ अनघा सूरज राऊत यांनी 500 रुपये, भगवान लक्ष्मण शिवगण यांनी 1,000 रुपये, श्री स्वप्नील सीताराम सोगम यांनी 255 रुपये, श्री अंकुश शिवराम सोगम यांनी 2,500 रुपये, दिलीप शेलार गुरुजी, मुख्याध्यापक पन्हाळे तर्फे राजापूर पूर्ण प्राथमिक शाळा यांनी 1,001 रुपये, शिवशक्ती क्रीडा मंडळ पन्हाळे यांनी 1,001 रुपये, सौ सुचिता सोगम यांनी 500 रुपये, दत्ताराम मांजरेकर यांनी 500 रुपये, रामचंद्र मांजलकर यांनी 500 रुपये देणगी दिलेली आहे. तसेच जगदीश पवार सर यांनी वाचनालयासाठी 2,500 रुपयांची पुस्तके, मजिद पन्हाळेकर यांनी कायम एक वर्तमानपत्र देणार असल्याचे जाहीर केले. तसेच दीपक शिवगण यांनी वाचनालय उद्घाटनासाठी जागा उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश शिवगण यांनी तर सूत्रसंचालन बी.के. गोंडाळ सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुणांनी खूप मेहनत घेतली.
आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साद दिली पाखरांना सार रान धुंडाळून फडफडले ते पंख जे पावल नवगान फडफडले ते पंख जे पावल नवगान साऊ वाघीन मुची तीन ओढली डरकाळी साऊ वाघीन मुची तीन ओढली डरकाळी थरल्या गचा कोया गड ढासळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सुसून दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सुसून गेल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन गेल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन हरण चालली गर्भात कशी निर्भय तोऱ्यान हरण चालली गर्भात कशी निर्भय तोऱ्यान स्वाभिमानाची गौर मान पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल सुमार काळजाची माझ्या जरी पदरी घुसमाट काळजाची माझ्या जरी पदरी कधी दिली कधी जाम माझ्या येसनीची दोरी कधी दिली कधी जाम माझ्या येसनीची दोरी जरी मोकळा श्वास माझ्या मन जाय मंदी जरी मोकळा श्वास माझ्या मन जाय मंदी झळकते गवरून अंधारल आठ मंदी झळकते गवरून अंधारल आठ मंदी मुक्या माऊलीची साथ साऊ घुंगराचा नाद मुक्या माऊलीची साथ साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज साऊ झाकलेली लाज साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल नको कोंड मारा नको विषारी नवारा आता नको कोंड मारा नको विषारी हवारा नको दासी पण आता नको जुलमाचा पहारा नको दासी पण आता नको जुलमाचा पहारा ज्योत लाविलीस साऊवन वाणी पेटवीन ज्योत लाविलीस साऊवन वाणी पेटवीन तुझे शिल्प कोरलेस देवी बोलके करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ
मुक्तीचं पाऊल भुई क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी रोजची चांगली वर्तमानपत्र या ठिकाणी आली पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये संघर्ष जो आहे स्पर्धा जी आहे ही फक्त गावातल्या मुलांची संघर्ष नाही स्पर्धा नाहीये तालुक्यातल्या मुलांची स्पर्धा नाहीये तर आपल्या मुलांची आपल्या तरुणांची जी स्पर्धा आहे ही जागतिक दर्जावरची आहे. संपूर्ण जग आता हातामध्ये असं आलेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून. त्यावेळेला आपला विद्यार्थी आपली मुलगी आपला तरुण हा जर घडवायचा असेल तर वाचनालय हे त्याचं केंद्रबिंदू आहे. शाळा हे त्याचं केंद्रबिंदू आहे. शिक्षक हा त्याचा केंद्रबिंदू आहे. मला एक गोष्टीची आज फार मोठी म्हणजे शक्यताच म्हणायला लागेल गॅरंटी म्हणायला लागेल एक आहे वाचनालय चांगल्या दर्जात जाईल याचं. कारण या ठिकाणी आज महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये ज्या प्रकल्पामध्ये महिला उतरतात महिला सहभाग घेतात ती गोष्ट कधीही मागे राहू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व ज्या भगिनी आहेत या सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांना माझी मनापासून कळकळीची आणि नम्र विनंती आहे की तुम्ही मला बघा मी पण संसारी माणूस मला पण मुली आहेत मलाही नातवंड आहे पण तुम्ही थोडासा संध्याकाळचा वेळ काढा एक अर्धा तास अगदी सगळ्यांनी मी म्हणेन आणि या ठिकाणी या. तर धन्यवाद. यानंतर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. तर मी गडबडीमध्ये माझं सुद्धा काम असल्यामुळे मी आलो या ठिकाणी. परंतु सर मी तुम्हाला शब्द देतो की जे काय आपल्याला माझ्याकडून जे सहकार्य या संदर्भात होईल कारण माझा हा आवडीचा विषय आहे तर त्यामुळे हे जे काही माझ्याकडून सहकार्य करता येईल ते मी तुम्हाला काय आता सांगत नाही परंतु ते मी निश्चित करेन. तुमच्या वाचनालयासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्वांना एकदा मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय अनंत रानाडे सर आणि गजाभाऊ जोशी हे दोघे जण त्यांनी पुस्तकांची भेट आणलेली आहे. ती पुस्तकांची भेट उमेश सर आणि गजा त्या पुढे त्यांच्याकडे सुपूर्द करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती पुस्तकं भेट द्यावी. त्यांनी जी पुस्तकं आणली आहेत ती छोटी पुस्तकं आणली आहेत मुलांसाठी खास वेगळी पुस्तकं आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण ज्यावेळी चांगली आत्मचरित्र किंवा मोठ्या व्यक्तींची जसं इडली ऑर्किड आणि मी ते इडली ऑर्किड आणि मी मधले विठ्ठल कामत आणि त्यांची कौटुंबिक समस्या असताना प्रॉपर्टीच्या वाटा झालेल्या असताना त्यांच्या वाट्याला एक कर्ज असलेली हॉटेलची एक इमारत आली आणि ते असेच व्यथित झाले की ह्या ह्याच्यातून आपण बाहेर पडणार कसं तेवढा कर्जाचा डोलार आपण फेडणार कसा. तर त्यावेळी जसं बाहेर बघत असताना एक रंगारी असतो
तिथं 7व्या 8व्या मजल्यावर टायरच्या साह्याने रंग करत असतो आणि त्याला एक प्रेरणा मिळते की एक 300 रुपये 400 रुपये मिळवण्यासाठी माणूस जर एवढी रिस्क घेऊ शकत असेल तर मला एक रिस्क घ्यायला काय अडचण आहे. किती सामान्य माणूस विठ्ठल कामतला प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणामधून ऑर्किड हे हॉटेल तयार होतं की हे जगातलं पर्यावरण प्रेमी बेस्ट हॉटेल मधलं त्याचं जगात त्याला बक्षीस मिळतं. आयुष्य माणसांचे कसे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी आपण नाव घेतो त्यावेळी आपल्याला आयुष्य बदलायचं असतं. आपल्याला कोणाचाही द्वेष करण्यासाठी छत्रपतीचं नाव नाही घ्यायचं. तर आपलं आयुष्य आपल्याला कसं, त्यांच्यावर किती संकट आली, त्या संकटावर त्यांनी कशी मात केली, त्यांनाही आपतिष्टांचे त्रास झाले त्याच्यावर त्यांनी कशी मात केली, ह्याच्यावर आपण अभ्यास करायला पाहिजे. अनुभवासारखा गुरु नाही असे म्हटले जाते आणि तेही खरेच आहे. माणसाला जास्तीत जास्त 75 वर्ष आयुष्य आपण धरलं तर स्वतःला अनुभव येणार किती. पुस्तकं वाचून तुम्हाला इतरांचा अनुभव लक्षात घेऊन तुमच्या वर्तणुकीत सुधारणा करण्याची संधी मिळते की ज्याच्यामुळे तुम्ही यश अधिक व्यापक करू शकता. त्यासाठी वाचन करून आपले ज्ञान सातत्याने वाढविले पाहिजे आणि ते वाचन करण्यासाठी जी पुस्तकं लागतात ती या ठिकाणी असणार आहे. मी तुमच्यासारखाच ग्रामीण भागात मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं वाढलो, शिकलो, खेळलो, जीवन जगण्यासाठी जे काम करावं लागतं ते केलं. अशा सामान्य माणसाकडून आज या वाचनाचं उद्घाटन करण्याचं कारण काय, तर मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा फक्त एकच गोष्ट मी वेगळी केली की मी प्रचंड वाचन केले आणि वाचन केल्यामुळे मी माझ्या स्वभावात बदल केलेला आहे, मी माझ्या बोलण्यात बदल केलेला आहे आणि निव्वळ फक्त तुमच्यापेक्षा कदाचित मी अधिक वाचल्यामुळे आज मला उद्घाटन करण्याची संधी मिळाली असं मी मानतो. आणि आमचे जे आयोजक आहेत त्यांनी तेच गुण बघून मला हे केलेलं असेल. शेवटी समर्थ रामदास म्हणतात ते सांगून मी सांगतो, हे सकल गुणापासी गती, हे सगुण भाग्यश्री भोगिता, अवगुणास दरिद्र प्राप्ती, येथे ती संदेश नाही. श्रीमंत होणं किंवा दरिद्र राहणं हे आपल्या गुणावर व आपल्या कृतीवर अवलंबून आहे. आपण जर गरीब असू तर आपणच त्याच्यात काहीतरी दोष आहे, दुसऱ्याला दोष देऊन आपण श्रीमंत होणार नाही. केवळ इच्छा धरून देवाकडे नवस करून तुम्ही श्रीमंत होणार नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल आणि काम करावं लागेल. माझे मनोगत वाचनाचे महत्त्व सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण वाचायला प्रेरणा मिळावी आपल्याला आणि विविध विषयांची पुस्तके वाचल्यास मी जे काही सांगितले त्याची अनुभूती तुम्ही प्रत्यक्ष घ्या. शेवटी एक मी असं हे करतो की मी 2500ची पुस्तकं या वाचनालयाला भेट देणार आहे. त्या प्रकारची शेवटी समोर त्याला काय वाचायला आवडतं याचं तुम्ही हे घ्या. माझी जी वाचण्याची जी पद्धत आहे ती थोडी वाचा टप्पा असू शकतो, कदाचित ती इथल्या लेवलला सध्या मॅच होती नसं नाही, तर ती मला तुम्ही यादी दिला तर ती पुस्तके मी मागून तुम्हाला तुमच्या हाती सुपूर्द करतो. आणि मी तुम्हाला अगदी खरंच सांगतोय की तुम्ही जर विचारात बदल केलात तर तुमच्यात बदल होईल. त्याला माहित आहे, एक राजन माजलकर जो आमचा मित्र होता, वर्गमित्र होता, अतिशय पायात चपला घालायला त्याच्याकडे हे नव्हतं. अशा परिस्थितीत तो ITI इलेक्ट्रिकल हे झाला, त्याच्यानंतर बेंचमध्ये नोकरीला लागला. पण त्याच्यानंतर त्याने जी काही प्रगती केली उद्योगाने ह्याच्यातून कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना आणि सामाजिक भान त्याला इतकं खूप सुरेख होतं, करोनामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर असं मोठं तुम्ही पण होऊ शकाल. तुम्ही सावित्रीबाई फुलेंच्या अवतार आहात, त्यांच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही असं मोठं व्हावं, सरपंच व्हावं, सभापती व्हावं, पण त्याचबरोबर बोलताना मात्र असे तुम्ही आणा की अभ्यास करून बोला की समोरचा एक स्त्री आहे म्हणून तुम्हाला काय बोलता येईल असं कधीही विचार करणार नाही. ही वेळ आहे, तुम्ही स्वतःला आपला मेंदू जो आहे तो वाचनाचा खुराक करून चांगला समृद्ध करा. सर्वांना संयोजकांना मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता राजेंद्र माजलकरचं नाव यायला त्यांच्या स्मरणार्थ रामचंद्र शंकर माजलकर यांच्याकडून या वाचनाचे सेपरेट 500 रुपये त्यांनी दिलेले आहेत. माझ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा राजेंद्र माजलकरकडे होता. मला त्याच्याशी बोलायला खूप आवडायचं. कुठलीही गोष्ट त्याला अशक्य वाटायची नाही. प्रचंड निरीक्षण शक्ती, कुठलाही व्यवसाय करण्याची आणि आमचाच वर्ग मित्र.
धन्यवाद. खरं तर मी स्वतः आभार यासाठी मानतोय की एका खेडेगावामध्ये उमेश आणि त्यांच्या साथीदाराने हे वाचनालय सुरू केलं. या वाचनाच्यासाठी ज्यांनी हे सगळं कष्ट घेतले, तुम्ही ज्यांना जागा दिली, तुम्ही उपस्थित राहिला, याबद्दल आम्हा उपस्थितांच्या वतीनं, आम्हा मान्यवरांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. ज्या व्यक्तीनं वाचनालयाच्या उभारणीसाठी पुस्तकं लिहिली असतील, सुरुवात केली असेल, उमेशला आणि त्यांच्या साथीदारांना मदत केली असेल, इथला कार्यक्रम नियोजन करण्यासाठी ज्या व्यक्तीने त्यांना मदत केलेली असेल, जागा दिली असेल, त्यांचं देखील मी आमच्या वतीनं, उमेशच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. तर तुम्ही ज्या मुलीने आता गाणे म्हटलं त्या मुलींनी जरा उभं राहायचं सगळ्यांनी आणि मान्यवरांच्या बरोबर आपण एक फोटो मागूया. सिमेंस फाउंडेशन कडून भजन पदवी करणे, माया राजापूरकडून मुलींना खास भाऊ आणि जिजाऊ आणि कुणी जायचं आता सगळ्या महिला आहेत, सगळ्या महिला सगळ्या. हा फोटो उमेश साठी आणि सगळ्या